कार्बन अ वर्सटाइल एलिमेंट. कार्बन एक आगळेवेगळे मूलद्रव्य. ठीक आहे. वी सॉ दॅट कार्बन atoms like some other atoms share the valence electron to form covalent bond. ठीक आहे. तर कार्बन काय करतो पहा, त्याच्याकडे असणारे जे संयुज इलेक्ट्रॉन आहेत, ठीक आहे, तर त्यांचा वापर करून कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. सिमिलरली वी ऑल्सो सॉ द स्ट्रक्चर ऑफ सिंपल कार्बन ॲटम कार्बन कंपाऊंड मिथेन. ठीक आहे. तर आपण एक साधं कार्बनी संयुग मिथेन याचं स्ट्रक्चर सुद्धा पाहिलंय. बट कार्बन इज डिफरंट दॅन द अदर एलिमेंट्स. द नंबर ऑफ कंपाऊंड्स फॉर्म फ्रॉम कार्बन इज एक्स्ट्रीमली लार्जर. ठीक आहे. तर कार्बन जे आहे ते बघा इतर मूलद्रव्याच्या तुलनेमध्ये जरा वेगळं आहे, कारण कार्बन जे आहे तो खूप सारे कंपाऊंड तयार करू शकतो आणि त्याची ही क्षमता आहे ती जास्त आहे. In the beginning, we saw that except for the objects formed from metals and glass or soil, all the other objects are made from carbon. ठीक आहे. तर आपण धड्याच्या सुरुवातीलाच पाहिलं पहा की धातूपासून तयार होणाऱ्या किंवा काचेपासून किंवा मातीपासून तयार होणाऱ्या वस्तू जर सोडल्या तर बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कार्बनपासून बनलेल्या आहेत. In short, brief, the entire living kingdom is made from carbon. Our body is also made from carbon. Millions of molecules ranging from the small and simple methane molecule to the extremely big DNA molecule are made from carbon. ठीक आहे. तर या ठिकाणी काही उदाहरणं दिली आहेत बघा. खूप सारे प्राणी, अगदी लहान किंवा मोठे मोठे प्राणी सुद्धा कार्बन पासूनच तयार झालेले आहेत किंवा DNA सारखा घटक सुद्धा कार्बन पासूनच बनलेला आहे. ठीक आहे. द मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन कंपाऊंड्स रेंज अप टू 10⁻12. ठीक आहे. तर या कार्बन संयुगाचं वस्तुमान जे आहे ते 10⁻12 एवढं सुद्धा असू शकतं. ठीक आहे. तर याचा अर्थ काय पहा. दिस मीन्स दॅट द कार्बन ॲटम कम टुगेदर इन अ लार्ज नंबर टू फॉर्म एक्स्ट्रीमली बिग मॉलिक्यूल. याचाच अर्थ काय की कार्बन जे आहे ते बहुसंख्येने एकत्र येतात आणि त्यापासून अगदी मोठा असा रेणू जो आहे तो तयार होतो, मॉलिक्यूल तयार होतो. व्हॉट इज द कॉज दिस युनिक प्रॉपर्टी ऑफ कार्बन. तर याचं कारण काय आहे पहा. इट इज ड्यू टू पेक्युलर नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म बाय कार्बन. इट कॅन फॉर्म लार्ज नंबर ऑफ कंपाऊंड. ठीक आहे. तर कार्बनकडं बहुसंख्येनं जी कोव्हॅलंट बॉन्ड पासून जे बंध निर्माण करण्याची क्षमता आहे जास्तीत जास्त प्रमाणावरती, त्यामुळं असे असंख्य कंपाऊंड जे आहेत ते तयार करू शकतो. फ्रॉम दिस वी कम टू नो द फॉलोइंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ कार्बन. ठीक आहे. तर या आधारावरती आपण कार्बनचे काही गुणधर्म पाहूया. ठीक आहे. तर पहिला गुणधर्म काय पहा. तर कार्बन हॅज अ युनिक ॲबिलिटी टू फॉर्म स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड विथ अदर कार्बन ॲटम. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बिग मॉलिक्यूल. तर कार्बन काय करतो पहा. तर दुसऱ्या कार्बन अणूबरोबर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो आणि त्याची जी क्षमता आहे ती अद्वितीय आहे. ठीक आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त मोठे रेणू तयार करू शकतो. दिस प्रॉपर्टी ऑफ कार्बन इज कॉल्ड ॲज कॅटॅनेशन पॉवर. आणि कार्बनची ही जी क्षमता आहे त्याला शृंखला बंधन शक्ती किंवा कॅटॅनेशन पॉवर असं म्हटलं जातं. द कार्बन कंपाऊंड्स कंटेन ओपन चेन ऑर क्लोज चेन ऑफ अ कार्बन ॲटम. अँड ओपन चेन कॅन बी अ स्ट्रेट चेन ऑर अ ब्रांचिंग चेन. ठीक आहे. तर या ठिकाणी दोन प्रकारच्या म्हणजे काय शृंखला असू शकतात. एक आहे ओपन चेन म्हणजे सरळ शृंखला किंवा क्लोज चेन म्हणजेच बद्ध शृंखला. ठीक आहे. तर ओपन चेन बद्दल काय सांगितलेलं पहा. तर ओपन चेन जी आहे ती स्ट्रेट असू शकते किंवा ब्रांचिंग त्याला असू शकतं. आणि जी क्लोज चेन आहे ती मात्र रिंग स्ट्रक्चर त्याचं असतं, वलयाकार रचना असते त्याची. द कोव्हॅलंट बॉन्ड बिटवीन टू कार्बन ॲटम इज स्ट्रॉंग अँड देअरफॉर स्टेबल. ठीक आहे. तर दोन कार्बनमध्ये असणारा हा जो सहसंयुज बंध आहे तो अतिशय प्रबळ असतो, त्यामुळे तो स्थायी असतो, स्टेबल असतो. ड्यू टू स्ट्रॉंग अँड स्टेबल कोव्हॅलंट बॉन्ड कार्बन इज बिस्टोड विथ कॅटॅनेशन पॉवर. ठीक आहे. आणि या ठिकाणी असणारा जो प्रबळ सहसंयुज बंध आहे याच कारणामुळं त्याला शृंखला बंधन शक्ती जी आहे ती प्राप्त होते. ठीक आहे. तर एक फॅक्ट आहे सगळ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा. तर आज मी त्याला कार्बनचे जवळपास 10 दशलक्ष एवढे कंपाऊंड जे आहे ते माहीत आहेत. ठीक आहे. तर दिस नंबर इज लार्जर दॅन द टोटल नंबर ऑफ कंपाऊंड्स फॉर्म बाय द अदर एलिमेंट. ठीक आहे. तर बाकी मूलद्रव्याच्या तुलनेत त्यांची आपण एकत्रित संख्या जरी विचार घेतली तर त्यापेक्षा ही संख्या जास्त
आहे. द रेंज ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन कंपाऊंड इज 10⁻1 to 10⁻12. ठीक आहे. आणि जे कार्बनची संयुगे आहे त्यांचं ऋण वस्तुमान जे आहे ते 10चा पहिला घात ते 10चा 12वा घात एवढ्या प्रमाणात ते आहेत. ते आपल्या पुढच्या पानावरचा तक्ता सुद्धा दिलेला आहे पहा. तर या ठिकाणी एक प्रश्न विचारला, यूज युअर ब्रेन पॉवर. हायड्रोजन पेरॉक्साईड डिकम्पोजेस ऑन इट्स ओन बाय द फॉलोइंग रिॲक्शन. ठीक आहे. तर या ठिकाणी H2O2 म्हणजेच हायड्रोजन पेरॉक्साईड दिलेला आहे, जो रूम टेम्परेचरला सुद्धा त्याचं विघटन होतं. कशा पद्धतीने पहा, तर त्या ठिकाणी वॉटर मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचा मॉलिक्यूल जो आहे तो सेपरेट झालेला पाहायला मिळतो. तर त्यांचा प्रश्न काय पहा, फ्रॉम दिस व्हॉट विल बी युअर इन्फ्लुएन्स अबाउट द स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिजन ऑक्सिजन कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. तर या ठिकाणी जो ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्ड आहे तो कशा पद्धतीचा आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, किंवा त्याची स्ट्रेंथ काय असेल या कोव्हॅलंट बॉन्डची. तर लक्षात घ्या, हा बॉन्ड ब्रेक होतोय त्यापासून ऑक्सिजन सेपरेट होतोय, याचाच अर्थ ऑक्सिजन ऑक्सिजन बॉन्डची जी स्ट्रेंथ आहे ती वीक असेल. ठीक आहे. दुसरा प्रश्न काय बघा, टेल फ्रॉम द अबव एक्झाम्पल वेदर ऑक्सिजन हॅज कॅटनेशन पॉवर ऑर नॉट. आता कॅटनेशन पॉवर म्हणजे काय बघा, तर असंख्य जे अणू आहेत ते एकत्र येतात आणि त्यापासून एक विस्तृत असं नेटवर्क तयार होतं. पण या ठिकाणी असं होत नाही, या ठिकाणी ब्रेकिंग ऑफ बॉन्ड पाहायला मिळतंय. म्हणजेच काय, ऑक्सिजनकडे कॅटनेशन पॉवर नाही आहे. तर बघा, जे आपण म्हणत होतो बघा की कार्बनचं वस्तुमान 10⁻1 to 10⁻12 एवढं आहे. तर ह्याचे हे सगळे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. तर आता आपण कार्बनचं दुसरं वैशिष्ट्य बघणार आहोत पहा. तर दुसरं वैशिष्ट्य काय आहे, 2 कार्बन ॲटम कॅन बी बॉन्डेड टुगेदर बाय 1, 2 or 3 कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. तर या ठिकाणी 2 कार्बन ॲटम जे आहेत ते एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी बंधाने तिहेरी सहसंयुज बंधाने बांधले जातात. तर याला आपण काय म्हणतोय पहा, दीज आर कॉल्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड रिस्पेक्टिव्हली. यालाच आपण एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी बंध असं म्हणतो. ड्यू टू द ॲबिलिटी ऑफ कार्बन ॲटम टू फॉर्म मल्टिपल बॉन्ड ॲज वेल ॲज फॉर्म सिंगल बॉन्ड, द नंबर ऑफ कार्बन ॲटम इन्क्रीजेस. ठीक आहे. तर याच गोष्टीमुळे पहा, कार्बन जो आहे तो एकेरी बंध निर्माण करू शकतो, दुहेरी तिहेरी बंध निर्माण होऊ शकतो, आणि याच कारणामुळं कार्बन पासून बनलेली जी संयुग आहेत त्याची संख्या वाढलेली आहे. तर या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे पहा. फॉर एक्झाम्पल 3 कंपाऊंड्स कोणकोणते आहेत बघा, इथेन, इथेन आणि इथाईन. ज्या ठिकाणी एक बॉन्ड असतो त्याला आपण इथेन म्हणजेच ए प्रत्यय लावतो. लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी डबल बॉन्ड असतो त्यावेळेस ई प्रत्यय लागतो, आणि ज्यावेळेस ट्रिपल बॉन्ड असतो त्यावेळेस वाय प्रत्यय लागतो. तर अशा प्रकारचे असंख्य संयुग हा जो कार्बन आहे तो या क्षमतेमुळे तयार करू शकतो. ठीक आहे. तर आणखीन एक वैशिष्ट्य या ठिकाणी दिलेलं आहे पहा, बीइंग टेट्राव्हॅलंट 1 कार्बन ॲटम कॅन फॉर्म बॉन्ड्स विथ 4 अदर ॲटम्स, कार्बन ऑर एनी अदर. ठीक आहे. तर या ठिकाणी कार्बनची संयुज किती आहे, 4 आहे. म्हणजे एकाच वेळेस तो इतर 4 अणूंशी, मग ते कार्बन असतील किंवा इतर असतील घटक, त्यांच्याशी तो बॉन्ड तयार करू शकतो. दिस रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ मेनी कंपाऊंड, आणि याच्यामुळंच खूप सारे कंपाऊंड जे आहेत ते तयार होऊ शकतात. दिस कंपाऊंड पजेसेस डिफरंट प्रॉपर्टीज ॲज पर ॲटम्स टू विच कार्बन इज बॉन्डेड. ठीक आहे. तर आता हे जे नवीन तयार झालेले कंपाऊंड आहेत त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतील. म्हणजेच या ठिकाणी हा जो कार्बन आहे तो कोणत्या मूलद्रव्याशी जोडला गेलेला आहे त्याच्यावर त्याचे गुणधर्म अवलंबून असतील. तर या ठिकाणी एक उदाहरण दिलं बघा, फॉर एक्झाम्पल 5 डिफरंट कंपाऊंड्स आर फॉर्म युझिंग 1 कार्बन ॲटम अँड 2 मोनोव्हॅलंट इलिमेंट्स हायड्रोजन अँड क्लोरीन. ठीक आहे. तर या ठिकाणी कार्बन, हायड्रोजन आणि क्लोरीन यापासून कोणकोणते कंपाऊंड जे आहे ते तयार होऊ शकतात ते यांनी सांगितलेलं आहे पहा. तर या ठिकाणी CH4 एक कार्बन आणि 4 हायड्रोजन एकत्र आलेले आहेत. तर या ठिकाणी एक हायड्रोजन निघून गेला, त्याची जागा क्लोरीन घेतली. या ठिकाणी दुसरा निघून गेला, या ठिकाणी दुसऱ्या क्लोरीनने जागा घेतली. पुन्हा एक हायड्रोजन निघून गेला, तिसऱ्या क्लोरीनने जागा घेतली, आणि सगळे हायड्रोजन निघून गेले, आणि शेवटी या हायड्रोजनची जागा क्लोरीनने घेतली. अशा पद्धतीचे वेगवेगळे कंपाऊंड जे आहेत ते कार्बन सोबत तयार होऊ शकतात. कारण का, तर त्याची संयुज 4 आहे, आणि जे टेट्राव्हॅलंट नेचर आहे त्याचं ते एवढे सगळे कंपाऊंड फॉर्म करण्यासाठी मदत करतं. सिमिलरली कार्बन ॲटम फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड विथ ॲटम्स ऑफ एलिमेंट लाईक ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन अँड फॉस्फरस टू फॉर्म डिफरंट टाइप्स ऑफ कार्बन कंपाऊंड इन लार्ज स्केल, लार्ज नंबर. ठीक आहे. यासोबत कार्बन ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो, नायट्रोजन सोबत, सल्फर सोबत, हॅलोजन मध्ये क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. ठीक आहे. आणि शिवाय फॉस्फरस सोबतही तो कंबाईन होतो, आणि असे असंख्य कंपाऊंड तो तयार करताना दिसतो. आणि आणखीन एक वैशिष्ट्य काय दिलेलं आहे पहा,
कार्बन हॅज वन मोर कॅरेक्टरिस्टिक विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लार्ज नंबर ऑफ कार्बन कंपाऊंड. ठीक आहे. तर आणखीन एक कार्बनचं ही जी संख्या वाढ आहे संयुगांची त्याला कारणीभूत आहे ते म्हणजेच आयसोमेरिझम, ज्याला आपण मराठीमध्ये समघटकता म्हणतो. तर त्याविषयी आपण ह्या धड्यामध्ये पुढे पाहणारच आहोत.